तुम्ही मी देवावर प्रेम करतो, पण आपलं प्रेम सोयी नाही. आपलं प्रेम आपल्या नात्यागोत्यांवर सोयी नाही. मी सकाळी बोललो ना, अहो नवरा जेवायला बसला, बायकोनं ताट आणून दिलं. ते म्हणते जेवा. ऐका महिलांनी, पाणी घ्या, ताट घ्या. नवरा जेवायला लागला, तिनं ताट ठेवलं, तांब्या ठेवला पाण्याचा, आणि वरच्या माळेहून खाली वरात पाहते. वरात चालली होती, ती वरात पाहते. अरे नवरा म्हणतो तिकडं काय चालली? मला ताक पाहिजे, दूध पाहिजे, दही पाहिजे, तूप आण, काहीतरी इथं बैस जरा, मी काय काय सांगतो ते ऐक, काही सलाद आण मला. असं काही जेवायचं नुसतं ताट वाढलं की इथं मांडी घालून बसायचं. नवऱ्याला काय लागतं वाढायचं. बाई म्हणे थांबा, मला वरात पाहू द्या. ती वरून वरात पाहते खाली. नवरा म्हणतो अरे चपाती नाही ना तुझ्या वरातीच्या नादात. ती बाई म्हणते थांबा 5 मिनिटं कळ काढा, मला वरात पाहू द्या. अरे पण भाजी नाही, भात तरी वाढ, डाळ तरी वाढ, काहीच नाही ना ताटात. ती म्हणे थांबा वरात पाहू द्या. गडी होता तो, गडी खरंच गडी होता, लातूर जिल्ह्यातला होता. धुतला हात त्याने. तो म्हणे घे वरात पाहून जाऊ दे. बायको म्हणे आला का राग तुम्हाला? आता निघाला ताना तानात बाहेर. नवरा 3 दिवस घरी गेला नाही. 3. चौथ्या दिवशी गेला तर बायको घेऊनच घरी गेला. मग गडी गडी होता. बायकोला म्हणतो आण ताट. ती म्हणते हे काय? म्हणे वरात. तुला लय हौस होती ना पाहायची. अगं लोकांची काय पाहते, या पठ्ठ्याचीच पाहिजे. अखंड प्रेम ना मालकाचं मालकिनीवर आहे, ना मालकिनीचं मालकावर आहे. आपल्या नात्यात कुठं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी राहिलंय? तसं तर नात्यात प्रेम असलं पाहिजे. इतकं नातं सुंदर संतांनी परमात्म्याविषयी तयार केलं की त्या नात्याला आता बाधाच राहिलेली नाही. आपलं नातं हे बदलणार आहे. तिरस्कारानं, द्वेषानं होरपडलेलं नातं आहे, पण त्यांचं नातं क्रेवात. प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे. प्रेम प्रेम आहे. एक मला भेटला परवा, तो म्हणे महाराज मी कविता करतो. म्हटलं विषय म्हटलं प्रेम. त्यानं त्या कवितेत लिहिलं होतं, पाताच ती बाला कलिजा खलास झाला, आणि पाहून तिच्या बापाला दरून घाम आला. म्हटलं वा, तुला तानाजी मालुसरे म्हणा वगैरे. हे प्रेम? अरे काय याला प्रेम म्हणतात? हा बाजार आहे. प्रेम ते जे आपल्या आईनं आपल्या बापावर केलं. एका साडीवर आपली आई आपल्या बापासोबत 50 वर्ष नांदली. हे प्रेम आहे. अरे बहीण भिकाऱ्याच्या घरात जाऊ द्या, भाऊ करोडपती होऊ द्या, तरी कर्ज काढून का होईना भाऊबीजेला भावाला कपडे घेऊन जाते. आणि भाऊ किती करोडपती असला तरी गरिबीतून बहिणीला बाहेर काढण्याकरता प्रत्येक दिवाळीला, प्रत्येक भाऊबीजेला, प्रत्येक रक्षाबंधनला बायकोच्या, आईच्या, बापाच्या, भावाच्या, सगळ्यांच्या पोरांच्या चोरून अलगद बहिणीला मदत करतो. हे गुपचूप जोपासल्या जातं. धक्का ज्याला लागू नये इतकं कोळ्या गुलाबाच्या पाकळीसारखं सांभाळलं जातं. त्याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे असं चावट नसतं. प्रेमाला आत्मीयता लागते. आतून जरा असतो तो, ते काही बदलत नाही वेळोवेळी. ते प्रेम सांभाळण्याचं एक वेगळं कसब, कौशल्य मनुष्याकडे असावं लागतं. एखाद्यावर इतकं प्रेम करा की त्याला आपल्या विरोधात जायला सुद्धा कुठं तरी कोपऱ्यात विचार करावा लागला पाहिजे की मी या प्रेमाचा तिरस्कार देऊ तरी कसा, या प्रेमाची फारकत देऊ तरी कशी. तितकं प्रेम आमच्या संतांनी देवावर केलं. अखंडित प्रेम भाव, इतकं प्रेम केलं. काय म्हटलं माऊली? बोला बोला बिंदास, काय अडचण? पिंगळा म्हणायचा आहे, मानायचा आहे. तो पिंगळा झाल्याशिवाय माझा मुंगळा होणार नाही, त्याच्यामुळं तो तेवढा म्हणावंच लागेल. सध्या ते म्हणजे माझा आवाज सुरुवातीपासून बसलेला आहे, तुम्हाला जाणवलं असेल. पण सिस्टीम खूप छान असल्यामुळे मला जड गेलं नाही. इथून खटावला जायचं आहे सातारा, तिथं जाऊनही कीर्तन करायचं आहे मुक्ताबाईला. मला उद्याच्या कीर्तनाची चिंता आहे, होईल कसं. पण आईसाहेबांना प्रार्थना करूया, मुक्ताबाई कृपाळू दैवत आहे, आपली सेवा ती पूर्णतेला नेतील. संतांचं जीवनामध्ये ऐकावं, न्याहाळावं, पाहावं. या छोट्या छोट्या मुलाबाळांना जरूर गाथा ज्ञानेश्वरीतलं प्रेम कळून द्यावं, जेणेकरून ते देवावर प्रेम करायला लागतील. विशाल महाराज खोलेच्या कीर्तनाचा उद्देशच एवढा आहे, तुमची मुलं तुम्ही इकडे आणा. येणारा काळ मोठा धकाधकीचा आहे. सांभाळा त्या पोरांना, वेळ द्या त्यांना.
घरात आलं की तुम्ही मोबाईल हातात देतो पोरांच्या, बापाला लाजही वाटू नये पोराच्या हातात मोबाईल देतो, घरातली सगळी कामं करत राहतो. आईला कळत नाही, साधी एक सवय घालू शकत नाही तुम्ही महिलांनो की तुमचं पोरगं मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाही. अरे तेवढी सवय तुम्ही बंद करा ना त्याची. तुमच्याशी बोलताना तुमच्या पोराला त्याच्या मोबाईलची आठवण येऊ नये इतकं प्रेम त्याच्यावर करा. तुमचं प्रेम कमी पडतंय त्याच्या बोलण्याशी, तुम्ही इतर बाजूला जास्त प्रेम गुरफटलेलं आहे, देऊ नका त्याच्यात लक्ष. निदान पोराच्या आहाराच्या वेळेला मोबाईल त्याच्या हातात असू नये, तो झोपताना त्याच्याकडे मोबाईल असू नये. या थोड्या दिवसात सांभाळ करा त्याचा. कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी आहे, ब्रिलियंट पिढी आहे. त्या ब्रिलियंट पिढीला, कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगातल्या पोरांना, स्पर्धेच्या युगातल्या पोरांना तुम्ही आज जर सांभाळलं तर येणाऱ्या काळात ती पोरं तुम्हाला सांभाळतील. नाही तर फार अवघड झालं आहे. म्हातारपणामध्ये हक्काची काठी राहील की न राहील हे प्रश्न आहे. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी तुम्ही त्यांच्या हातात द्या. त्याच्याकरता अगोदर तुम्ही घ्या, तेव्हा तुमच्या घरातलं वातावरण निश्चित बदलेल. संतांचं ऐकलं की मनुष्य देवावर प्रेमही करतो आणि देवाच्या जवळही जातो. अन्यथा त्याचा परिणाम सुद्धा माणसाला भोगावा लागतो. झुंबराबर झुम शराबी, त्याच्याबरोबर आपली खराबी. त्या दुसऱ्याचं ऐकणाऱ्यांच्या नादाला लागाल, हानी होईल तुमच्या आयुष्याची. तुम्हाला जर ऐकायचं असेल